नमस्कार. आजचा विषय सेल्समन मेला नाही, पण सेल फनेल नक्कीच संपला. एआयच्या युगात ग्राहक विकत घेत नाहीत, ते आधी सत्य शोधतात. बाबा, हा टीव्ही घेऊ का? मुलाने मोबाईलवर एक मॉडेल दाखवलं. वडील म्हणाले, चल दुकानात जाऊ. दुकानात गेल्यावर सेल्समन जवळ आला. सर, हा मॉडेल बेस्ट सेलर आहे. वडिलांनी काहीच उत्तर दिलं नाही. त्यांनी मोबाईल बाहेर काढला, गुगल उघडलं, युट्यूबवर रिव्ह्यू पाहिला, नंतर एआय ला विचारलं, 4 जणांच्या कुटुंबासाठी स्पोर्ट्स, मूवी अँड गेमिंगसाठी कोणता टीव्ही योग्य आहे? सेल्समन समोर उभा होता, पण निर्णय आता त्याच्या हातात नव्हता. 20 वर्षापूर्वी व्यवसायाचा एकच नियम होता. पहिल्यांदा जाहिरात, नंतर ग्राहक दुकानात, मग सेल्समन आणि शेवटी सेल. सगळं सरळ होतं. आज ग्राहक दुकानात येण्याआधीच तुमच्याबद्दल, तुमच्या स्पर्धकाबद्दल आणि तुमच्या उत्पादनातील कमतरतांबद्दल तुमच्यापेक्षा जास्त माहिती घेऊन येतो. आणि कधी कधी तो दुकानात येतच नाही. एका छोट्या शहरात एक इलेक्ट्रॉनिक्स दुकान होतं. 30 वर्षाचा व्यवसाय. मालक प्रामाणिक होता, क्वालिटी उत्तम होती, पण सेल्स कमी होत होते. तो म्हणायचा, लोक आता भाव करतात, पण खरेदी करत नाहीत. एक दिवस त्याचा मुलगा परदेशातून परत आला. त्याने एकही नवीन प्रॉडक्ट आणला नाही, एकही नवीन सेल्समन ठेवला नाही. त्याने फक्त ग्राहकांना विचारलं, तुम्ही खरेदी करण्याआधी काय करता? उत्तर आलं, गुगल, यूट्यूब, चॅट जीपीटी, इंस्टाग्राम, रिव्ह्यूज, फ्रेंड्स, रेडिट्स. मुलगा हसला आणि म्हणाला, बाबा, आपण दुकानात बसलोय, पण ग्राहक आधी इंटरनेटवर फिरून येतो. दुसऱ्याच दिवशी त्यांनी एक नवीन काम सुरू केलं. प्रत्येक प्रॉडक्टचा रिव्ह्यू व्हिडिओ मराठीत, FAQ पेज, कंपॅरिझन गाईड. हा टीव्ही कोणासाठी? हा फ्रीज का महाग आहे? हा AC किती वीज वाचवतो? वॉरंटी म्हणजे नेमकं काय मिळतं? सगळ्या प्रश्नांची उत्तरं आधीच दिली. 6 महिन्यांनी लोक दुकानात येऊन म्हणू लागले, तुमचा व्हिडिओ पाहिला, AI ने तुमची वेबसाईट सुचवली, तुमच्या ब्लॉगमुळे निर्णय सोपा झाला. त्या दुकानाने जाहिराती वाढवल्या नव्हत्या, त्यांनी उत्तरं वाढवली होती. आजचा ग्राहक प्रॉडक्ट विकत घेत नाही, तो विश्वास विकत घेतो. त्याच्या मनात एकच प्रश्न असतो, मी चुकीचा निर्णय तर घेत नाही ना? हा प्रश्न जर तुमचा ब्रँड उत्तर देत नसेल, तर गुगल देईल, यूट्यूब देईल, AI देईल, किंवा तुमचा कॉम्पिटिटर देईल. आणि ज्याने उत्तर दिलं तोच जिंकेल. पूर्वी मार्केटिंग म्हणजे अटेन्शन मिळवणं, आज मार्केटिंग म्हणजे डाऊट कमी करणं. पूर्वी सेल्स फनेल होता, आज सर्च, व्हिडिओ, AI, रिव्ह्यू, वेबसाईट, कंपॅरिझन, कस्टमर एक्सपिरियन्स, हे सगळं मिळून एक इकोसिस्टम तयार झाला आहे. एका ठिकाणी विश्वास तुटला की पूर्ण सेल्स तुटते. आजपासून तुमच्या बिझनेससाठी 3 गोष्टी करा. पहिली, ग्राहक तुम्हाला दररोज विचारतो असे 10 प्रश्न लिहा. दुसरी, त्या प्रत्येक प्रश्नाचं व्हिडिओ, ब्लॉग किंवा सोशल मीडिया पोस्ट तयार करा. तिसरी, स्वतःला विचारा, जर आज AI ला माझ्या बिझनेस बद्दल 100 प्रश्न विचारले, तर त्याला माझी उत्तरं मिळतील की माझ्या कॉम्पिटिटरची? लक्षात ठेवा, भविष्यात सर्वात मोठा ब्रँड तो नसेल जो सर्वात मोठी जाहिरात करेल, तो असेल जो सर्वात जास्त प्रश्नांची सर्वात प्रामाणिक उत्तर देईल. कारण AIच्या युगात ग्राहक
मोठमोठे दावे ऐकत नाही, तो विश्वासार्ह उत्तर शोधतो. आणि जो ब्रँड उत्तर देतो तोच भविष्य जिंकतो. धन्यवाद.